संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित समरसता संकल्प अभियान अंतर्गत वाराणसीहून निघालेली संत रविदास महाराजांची कलश यात्रा छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झाली आहे। या यात्रेचा शुभारंभ 7 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता मुकुंदवाडी येथील संत रविदास महाराज मंदिरातून होणार असून कासलीवाल मैदान येथे यात्रेचा समारोप होईल। समारोप स्थळी संतांच्या हस्ते पवित्र कलशाचे पूजन करण्यात येणार आहे। त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेनुसार महाराष्ट्रातील 72 जिल्ह्यांकडे हे कलश रवाना करण्यात येतील। या कार्यक्रमाला भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस खासदार दुष्यंत गौतम, भाजपा अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे। शहरातील विविध ठिकाणी भाजपा आणि सामाजिक संघटनांच्या वतीने कलश यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून या अभियानाचे संयोजक आमदार माधवी नाईक तर सहसंयोजक म्हणून आमदार नारायण कुचे, विश्वजित गायकवाड, राहुल तुपसांडे आणि राम सातपुते हे जबाबदारी सांभाळत आहे। उद्या 7 ऑगस्ट रोजी या देशाचे महामंत्री दुष्यंत गौतम, भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालसिंग आर्य आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष या महाराष्ट्राचे आमदार रवींद्र चव्हाण उद्या छत्रपती संभाजीनगरमध्ये संत रविदास महाराज यांच्या 650व्या जयंतीच्या निमित्ताने कलश यात्रा समर्पित रविदास महाराजांना करण्यासाठी आणि कलश वितरण सोहळा सगळ्यांना द्यायचा। कारण की संत रविदास महाराजांचे जन्मस्थान असलेल्या काशीमधील गोवर्धनपूर येथून ही पवित्र माती या कलशात आली। तिचं वितरण जसं काशीमध्ये अख्ख्या देशात झालं तसं राज्याचं वितरण छत्रपती संभाजीनगरमधून होत आहे। आपल्या भूमीतून त्याचा मला गर्व आहे। त्याच्यामुळे पहिल्यांदा मी भारतीय जनता पार्टीचं मनापासून अभिनंदन करतो की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचे विचार समरसता संकल्प अभियान जे सुरू केलं त्यामुळं राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नवीन नैतिनजी आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय रविदास चव्हाण प्रदेश अध्यक्ष आणि स्थानिक मंत्री आणि पदाधिकारी यांचं अभिनंदन करतो। आता हे कलश वितरण सोहळ्याचं निमित्त एकच आहे की संत रविदास महाराजांनी जो विचार दिला समरसतेचा, तो विचार शेवटच्या घरापर्यंत पोहोचला पाहिजे। ते पोहोचविण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून की राज्यामध्ये 11,000 ठिकाणी जाणार, आपल्या राज्यामध्ये 72 जिल्ह्यात जाणार आणि आपल्या 1117 मंडळी तिथे जाणार आणि प्रत्येक ठिकाणी कलश पूजन होऊन प्रत्येक मंदिरात पूजन होईल। कारण की 29 जुलैला गुरुपौर्णिमा झाली, त्या दिवशी त्रिपूजन केलं आणि 20 फेब्रुवारी पर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे। त्याचं वितरण आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातून होतं याचा मला स्वार्थ अभिमान आहे। म्हणून मी मनापासून धन्यवाद देतो आणि ह्या वितरण सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थित राहावा अशी विनंती करतो।